च्या वर्णनानं तुमचं चित्त शुद्ध होईल. मानस सरोवर वास करणारे हंस पक्षी कावळ्याच्या क्रीडेकडे पाहत नाही, कधीच नाही. तो किती कावकाव करतो. त्याप्रमाणे जगामध्ये सगळं तुमचं उच्चिष्ट ज्ञान आहे. जगत सर्व जे आहे ते व्यासांच्या ज्ञानानं उच्चिष्ट आहे. म्हणून कोणी माणूस महाभारतातला ऐकलेला असतो आणि त्याच्यावर काहीतरी लिहित असतो. माईक शब्द जगामध्ये फार आहे. नारायणाच्या भक्तिरहित असल्यामुळे अत्यंत ते तुम्हाला शोभनीय नाही आहे. म्हणून तोपर्यंत तुमचं चित्त बहिर्मुख राहणार आहे. तुम्ही जसं नारायणाचं चरित्र लिहाल तसं तसं तुमचं चिंत अंतर्मुख होईल. आपल्या मला पाहिजे आहे म्हणजे आपण बहिर्मुख आहे. मग तुम्ही किती दिवस भागवत वाचत बसा, मला भगवंत पाहिजे आहे. मग भगवंत पाहिजे म्हणजे तुम्हाला काय येईल? संतोष येईल मनामध्ये. आणि संतोष आला की तो शेवटच्या दिवशी मिळून जाईल. म्हणून शेवटचा दिवस गोड भावा. आमच्या जिपरान गेला, बहीण जिपऱ्या चालला, पुरणपोळी आण, गोड खाऊन गेले. आता लोक आपलं काम होण्याकरता अण्णाला पुरणाची पोळीचं नैवेद्य घेऊन जातात. परवा कावळेवरती जाऊन आले तर सांगितलं नाही आपल्याला की मी चाललो म्हणून. जाऊन आले म्हणून प्रसाद घ्या. असं आहे. आपण आठवण करतो ना अण्णाची, अण्णा आपल्या जवळच आहे. कोणी लपून जावं का कोणी छपून जावं, त्यांचं स्मरण करा. गजानन महाराज, झिपवाण्णा, स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर, तुकाराम, संतांचं स्मरण करा. स्मरणानं संत आपल्यातच जागृत होतात. पण संतांवर विश्वास पाहिजे. संतांचे पायी अनेकांची आस, तो विश्वास झाला पाहिजे. म्हणून दुसऱ्या गोष्टीवर दृष्टी न ठेवणाऱ्या, दुसऱ्या प्रकारे नामादुकाचं न वर्णन करता तुम्ही भगवंताचं गुणानं वर्णन करा. स्वर्गाधिक नावांनी लोकांना चंचल करू नका की तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. स्वर्ग चंचल आहे, कारण पुण्य संपलं की खाली यावं लागतं. काही काळापर्यंत तारुण्य राहतं, लगेच वृद्धापकाळाला सुरुवात होऊन जाते. तसं आहे. तर लोकांना स्वर्गाचे लालसा दाखवू नका. कर्मामध्ये काय सांगितलं आहे? लालसा दाखवलेले आहे. हे कर्म केलं की असं फळ मिळेल, ते कर्म केलं की असं फळ मिळेल. इथे असं कर्म सांगा की ज्याच्याने भगवंतच मिळेल. जिकडे तिकडे काळोकाळी आश्रय पावेल. यास्तव काम्य कर्माचा स्वभाव कमी करा आणि निष्काम कर्माचा धर्म वाढवा. मूढ जनांना तत्वज्ञानाकडे न्या, हा खरा धर्म आहे. एखाद्या निपुणाला निपुण करणं हे सोपं आहे, पण जो निपुण नाही त्याला निपुण करणं हे सगळ्यात मोठं काम आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, जळगाव शहरामध्ये काही शाळा अशा आहे की 35 मार्कावाला घेत नाही, 60-70 मार्कावाला घेतात. मग 70वाल्या मार्काला ते 90पर्यंत नेतात. आणि काही शाळा अशा आहे की 35वाल्याला 90पर्यंत नेतात. म्हणजे मोठी कोणती? पण आपण कोणत्या शाळेत जातो? मग त्यामुळे ते 10वीच्या परीक्षेला घाबरता पोर. आणि हे डांबरे शाळेतले, अरे पाहून घेऊ रे, चाल काय होत आहे. असं आहे. रडता पोरं 10वीला. भित्रे बनून जायचं ना. 35वाला 90वर नेणारी शाळा मोठी का 70वाला 90वर नेणारी मोठी? कोणाचे प्रयत्न आहे? असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. अज्ञान जनांना तुम्ही सज्ञान करा
आणि ते तेव्हा सज्ञान होतील जेव्हा भगवंताचं गुणानं वर्णन करतील. आणि तुम्ही गुणानं वर्णन लिहाल तर किती रोख ठोक सांगितलं व्यासांना. निवृत्तीकडे नेणं व्यापक परमात्म्याची कल्पना करणं आहे. माणसाला निवृत्तीकडे नेणं म्हणजे त्याला परमात्मा व्यापक आहे हे समजवायचं आहे. नामदेवान महाराजांना व्यापक कल्पना आलेली नव्हती. नामदेवांबरोबर पांडुरंग जेवले, त्यांच्या घरी आले, सगळं घडलं, पण तरी व्यापक कल्पना नव्हती. त्यामुळे पांडुरंगाला असं वाटायचं याला हा व्यापक झाला पाहिजे. मग तेव्हा ज्ञानदेव आले. ज्ञानदेवांना सांगितलं की नामाला व्यापक करा. म्हणे मग व्यापक करावं लागेल तर तीर्थयात्रेला जावं लागेल. हा याला तयार आहे का? म्हणे मी पाठवतो त्याला. नामदेव ना महाराज नाही म्हणे, मी पंढरपूर सोडणार नाही, मी पंढरपूर सोडणार नाही. नाम्या जा रे. तेव्हा ज्ञानदेवांनी नामाला व्यापक केलं. नामाने मनुष्य नित्यनेमी होतो पण त्याला व्यापकता कळत नाही. मग नामदेव महाराज यात्रेला गेल्यानंतर ज्या यात्रेमध्ये देव पाहिजे तिथे पांडुरंग दिसले त्यांना. अरे आपलं देव जे आहे. आणि असं करत करत मग असं आहे. आता एवढे लोक यात्रेला जातात ना तर तुम्ही संख्या बघा. आकडा बद्रीनारायणाच्या आकडेपेक्षा केदारनाथाचा आकडा जास्ती आहे. आता जो आकडा चालला आहे यांचे 7 लाख तर केदारनाथाचे 12 लाख. म्हणजे ते बद्रीनाथाला जात नाही, नुसते केदारनाथाला जातात. आता ती भूमी एकच आहे, तिथे दोन्ही देव आहे, पण तरी इकडे आणि तिकडे असं आहे. कारण कळत नाही ना, व्यापक कल्पना नाही ना. व्यापक कल्पना नाही. पंजाबमधल्या लोकांनी गुरु नानक एक स्थान आहे हिमालयामध्ये, पण केदारनाथ आणि बद्रीनाथ याच्यामध्ये लंगर लावून ठेवले. तिन्ही ठिकाणी लावले त्यांनी. लंगर म्हणजे फुकट जेवायचं. बद्रीनाथाच्याही यात्रेत लावलं आहे, अमरनाथाच्या यात्रेत लावलं आहे, केदारनाथाच्या आणि त्यांच्या नानकसाहेब तिन्ही ठिकाणी लंगर लावले. व्यापक कल्पना आहे. नाही तर आपल्या आपल्या ठिकाणी लावा, दुसऱ्या ठिकाणी आपली आपली दिंडी आहे ना, तुम्ही पाणी पिऊ नका आमच्या माठाला, तुमची दिंडी वेगळी आहे. व्यापक कल्पना आली. आता बा त्या मुली पाणी प्याल्या आणि पाणी बोंबट झालं. माझं लक्ष होतं बऱ्याच मुलींनी झाडात पाणी टाकलं, ते बाटलीतलं उरलेलं, मग बाटली भरायला गेलं. मी म्हटलं देवा धन्य आहे. इकडे तिकडे पाणी टाकण्यापेक्षा उरलेलं बाटलीतलं पाणी काही मुलींनी झाडाला टाकलं. पाण्याचा काय झाला? परशीवर काय झालं असतं? पाशीवर गेलं असतं. आपण वरच्यामधलं खाली फेकतो पाणी, कोणाच्या अंगावर उडेल. पाणी असं फेकायचं नाही त्याचा. म्हणून पूर्वी खराब पाणीसुद्धा झाडाच्या मुळाशी टाकायचे लोक. पण आता काही खेडेगावातलं दृश्य दाखवत आहे की त्याच्यात पाणी आणि गाळ आहे, तरी प्लॅस्टिकचे डबे टाकून टाकून लोक पाणी काढून गाळून पाणी पित आहे. कारण पाण्याचं दुर्भिक्ष हे दुःख देणार आहे. माझं लक्ष होतं आणि म्हटलं काही चांगल्या घराण्यातल्या मुली आहे म्हणून बरोबर ते झाडाला पाणी टाकलं त्यांनी. मग गार पाण्याच्या बाटल्या भरून गेल्या. नाही तर काही तिथल्या तिथे फेकून काय करायचं. व्यापक कल्पना आली पाहिजे. आणि नारदांना जग व्यापक करायचं आहे संताला. तू कोणत्या पंथाचा राह, कोणत्या मार्गाचा राह, काही राह, पण व्यापक राहा. म्हणून नारायणाच्या लीला वगैरेचं वर्णन करा, काम्याधिक कर्माचा त्याग करा, हरिलीलाचं वर्णन करा, स्वधर्म सोडून हरिभक्तीचा धर्म स्वीकारायला लावा. आपल्या वर्णाश्रमाचा अभिमान करायला लावू नका. एकामेकाला कमी लेखो. पण एकामेकांना कमी लेखणं म्हणजे एकामेकाच्या ताटात जेवणं असं नाही बरं. तर तुम्ही तसंही करायला लागून दादा. लक्षात ठेवा.
चोखा महाराजांच्या घरी इंद्र गेल्यावर इंद्राला सरळ सांगितलं, तुळशीपाशी अमृत ठेव, मी आज्ञा लावणार. असं बना. आपण दही खाऊ का मही खाऊ होऊन जातो. जसा काही मही पतीत झाला. हे रहस्य कळायला पाहिजे. म्हणून भक्ती वासना जगात जागृत करा. भक्त वाढले पाहिजे. पण देशामध्ये सुद्धा देशभक्त झाले पाहिजे. घरामध्ये सुद्धा गृहभक्त झाले पाहिजे. नाही तर लग्न झाले लगेच दुसऱ्या घराची इच्छा करतो तो. आपला तुळशीराम, त्याच्याकरता तुळशीला फेऱ्या घातल्या तेव्हा झाला तो. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून लोकासारख्यांना संसार चक्रात पडायचं नाही अशी भावना करून द्या. मुकुंद चरणाला आलिंगन देणारं असं चरित्र लिहा. त्यांच्याकडून मुकुंदाच्या चरणाचा त्याग व्हायला नको. हे संपूर्ण चराचर भगवत स्वरूप आहे. हे जगाहून वेगळं आहे. भगवंत जगाचे पालन करते आहे, उत्पत्ती स्थिती करणारे आहे. हे सफल ज्ञान व्यास महाराज तुम्ही जगाला द्या. अशा जगाच्या कल्याणाकरता हरिपराक्रमाचं विशेष वर्णन करा. पुण्यश्लोकाच्या योगानं गुणान वर्णन करा. त्या गुणांना वर्णनात शास्त्र बसवा, श्रुती बसवा, न्याय बसवा. कारण तुम्ही व्याकरण जाणणारे आहे. हे व्यास म्हणे, मी पूर्वी कल्पामध्ये गेल्या जन्मामध्ये वेदार्थ सांगणाऱ्या एका ऋषीचा दासीपुत्र म्हणून बालक होतो. स्वतःचा दृष्टांत आणला. मी मागच्या जन्मामध्ये माझे वडील वेदांत जाणणारे होते, सगळं कर्म जाणणारे होते, आणि तरीही मला दासीपुत्र म्हटलं जातं. कारण माझा गर्भ आईच्या पोटामध्ये 1 महिन्याचा असताना माझे वडील निवर्तले. माझ्या आईला दुसऱ्याच्या घरी पाणी भरणं, तुळशी आणणं, फुलं तोडणे, हार करणं कर्म करावं लागलं. म्हणून नौकराला लोक दास असं म्हणतात. आणि आधी कारण कोण आलं, धुण्यावाल्या मावशीचा पोरगा आला, भांडेवाल्या ताईचा मुलगा आला, असंच बोलतो लोक. कारण परिचय देताना तेवढे शब्द वापरावे लागतात. परिचय देताना ते शब्द वापरावे लागतात. ती माणसं आपल्याला मदत करणारी आहे. नाही आले तर लगेच आपल्याला असह्य होतं. म्हणून त्यांच्याकडून काम मिळाल्यामुळे त्यांना कमी नाही लेखायचं. याचा अर्थ सगळं बरोबरीने द्यायचं असं नाही आहे, पण लेखायचं नाही. कमी आदवा तत्वा बोलायचं नाही, अपमानित बोलायचं नाही, की ज्याच्या योगानं त्यांचा मान राखला जाईल. असा मी दासीपुत्र, माझी आई कामाला जायची आणि तिथे काही जर मिळालं तर ती खायची नाही, घरी घेऊन यायची. कोणतीही स्त्री मुलांना टाकून खात नाही. पण या कलियुगामध्ये अशी एक पार्टी आहे, किट पार्टी, की लहान मुलांना आणायचं नाही अशी पार्टी आहे. जाऊन आल्या असतील बऱ्याचदा. म्हणजे पहा, त्या बाईने एकटं खायचं तिथे. स्त्री मुलांविरहित खाऊ शकत नाही. कारण तिच्या मनात डोळ्यात पदार्थ दिसले की लगेच पुत्र येतात. पण आता बाहेरच्या खाण्यामुळे काहीही कोणाच्या डोळ्यात कोणी येत नाही. म्हातारे सुद्धा नातवांच्या निमित्तानं चालले. कोट्याला गेले होते तुम्ही, नेलंच होते नातून तुम्हाला. नाही तर मग पाव वडा खान घरी राहा. हे असं आहे ते. कोण पाहतं म्हणे, काय म्हणतो माणूस, कोणी पाहत नाही. पण आपलं म्हणून त्यावेळेस
चंचल स्वभावाच्या लोकांचा इंद्रिय निर्गम वाढवा. भगवंताच्या बालक्रीडेच्या साधनानं लोकांच्या मनातल्या ठिकाणचं रज आणि तम काढा. स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये अन्न शिजल्यानंतर त्यातलं मोठ्यांकरता काढून ठेवलेलं अन्न आणि मग बाकीच्यांनी खावं, हे जशी भोजनाची पद्धत आहे, तसा ज्या वर्णाचा जसा अधिकार असेल तसं भगवंताचं चरित्र त्यांना तुम्ही द्या. आता बघा, श्रीकृष्णाच्या चरित्रातले गाणाऱ्या लोकांना भगवंताचे पद आवडतातच. मुलांना दही अंडी तुम्ही, कारण त्या चरित्रामध्ये असं काही ज्या याचे लोक आहे त्यांनी ते उतरलं आहे. सगळ्या लोकांना गोंधळ घालायचा असतो म्हणून होळी आवडते की नाही, दामडं कपडे लाल, अमुक लाल, धमुक लाल, असं आहे ना. म्हणून हे जे सण वार हे जे केले उत्सव, हे सगळ्यांच्या मनाला आनंद देण्याकरता. हे जर काढून टाकले तर आनंद उरणार नाही. म्हणून तुम्ही पहा, होळीचे जे दिवस आहे ते वृंदावन मथुरेमध्ये धुमाकूळ असते. जो तो आपले रंगपंचमी वेगळी करतो, आपल्यासारखं राखेचं पाणी फेकत त्या अंगावर रंग आहे, आपण काही लावून देतो. म्हणून तुम्ही सगळ्या वर्णांना हे करा. तर मी दासीपुत्र होतो, माझी आई आम्हाला घरी खायला आणायची. एकदा माझी आई आजारी पडली म्हणून मला त्या ब्राह्मणाच्या घरी फुलं, तुळशी, दुर्वा, हार आणि पाणी भरण्याकरता पाठवलं. तिथे दैवयोगाने संत चातुर्मास्याकरता आले. त्यांचं नाव होतं हरिबाबा. हरिबाबा आणि माझा परिचय झाला. आमच्या ब्राह्मणाने सांगितलं, हरिबाबा हा दासीपुत्र आहे, हा तुमची सगळी सेवा करेल. हरिबाबा म्हणाले, दासीपुत्र हे नाव आहे का? नाही म्हणे, आमच्याकडे आपल्या पाणी भरणाऱ्या बाईचा मुलगा आहे. म्हणे नाही, मी याला दासीपुत्र म्हणणार नाही, हरिदास म्हणेल. म्हणून पंढरपुरामध्ये हरिदास आहे. पण आता काढून टाकले तुम्ही, तुमचं राज्य आल्यावर एक बी ठेवला नाही. आले ना, नाही ना, भजनापुरते, पूजेला नाही. नौकर आहे. परवा मुलाखत होती, तुम्हीच काढलं. लक्षात ठेवा, हरिदास, मी हरिदास म्हणेल. हरिबाबा आणि हरिदासाची मैत्री झाली. हरिदास आणि परवा रुक्मिणीचा वेश घालताना बाई पंजाबी ड्रेसमध्ये होते, लोक तोंडावर बोलले. त्या बाईला म्हणे, सराट आम्ही नेसून देऊ म्हणे साडी. कुठे धुंदी दे, असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून दिवसा मी संतांच्या सहवासात राहायचो आणि संतांच्या सहवासात राहिल्यानंतर मला भजन आवडायचं, पूजन आवडायचं, संत पूजा करायचं ते पाहायचं. कारण माझी आई, माझे वडील गेल्यामुळे देवाची पूजा माझ्याकडून करून घ्यायची. संतांची पूजा पाहिल्यावर संत मला रोज प्रसाद द्यायचे. मी तो खायचा नाही. अरे बाळ खाऊन घे. नाही, माझी आई घरी एकटी आहे. संताला कळालं की ज्याला आईची तळमळ आहे तो भगवंताचा आहे. ज्याला आईची तळमळ आहे तो भगवंताचा आहे. ज्याला आईची कळकळ आहे तो भगवंताचा आहे. बापाची लिहिलेली नाही बरं, शास्त्राने नाही, आईची कळकळ. पण आई सुद्धा सत्वगुणी पाहिजे. तुझ्या आजीला ठेवू नको असे सांगणारे नको, आजीला मागणारी पाहिजे आई. जर ती आजीला वागवणारी असेल तरच परंपरा होईल ना घरात, नाही तर नाही होणार. आता तर तुम्हाला लोक म्हणतात आजोबाचे फोटो पालथे मारून द्या, घरात लावू नये, लावले तर त्रास होतो. सगळ्यांनी पालथे मारले फोटो आजोबा आजीचे.
श्राद्धाच्या दिवशी काढायचे म्हणे, बददुवा देतात. हयातीत होते तेव्हा घाबरले मी, आणि आता फोटोला घाबरताय बददुवा. अरे वा अरे वा. म्हटलं मग तुझ्या अल्बममध्ये मी आजोबा आजी तू फेकून दे अल्बम. लग्नाच्या अल्बममध्ये राहतात आईबाप इकडून तिकडून. काय कल्पना काढतील, काही त्याला मर्यादाच नाही आहे. सगळे आईबाप पालखे टाकले मावळच्यावर, असे बददुआ देतात. फोटोतून कुठे बददुआ येणार आहे का? पण येडे लोक. कोणीतरी वत्सला काकू सांगते, निर्मला काकू ऐकते, दगडू शेठ ऐकतो आणि माधू शेठ धरतो. हे रहस्य लक्षात आलं पाहिजे. जिवंतपणे तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, नुसती पेन्शन घेतली आणि आता ते फोटोला घाबरताय. काय कल्पना आहे, काय संकल्पना आहे. म्हणून त्यावेळेस मी घरी प्रसाद नेत होतो. एक दिवशी गुरु महाराज भजन करीत होते. जन्माष्टमीचा दिवस होता. त्यांच्या पायामध्ये चाळ लावलेले होते. त्या चाळाची गाठ सोडली. ते म्हणाले, हरिदास इकडे हे गाठ सोड. मला आनंद झाला की आज गुरुच्या चरणाला स्पर्श करायला मिळाला. म्हणून गाठ सोडली, चाळ काढले आणि असे पाय चोळले. आणि चोळता चोळता डोकं दोन्ही पायावर ठेवून गेलं. अरे हरिदास काही देवाचा जप करतो? म्हणे नाही महाराज. म्हणे मग घेतो मंत्र? म्हणे हो. नमो भगवते वासुदेवाय प्रद्युम्नाय अनुरुद्धाय संकर्षणाय च नमः. विष्णू गायत्री मोठा आहे. मंत्र झाला. घरी आला. महाराजांनी आईला सांगितलं आज गुरुमंत्र झाला. नमो भगवते वासुदेवाय प्रद्युम्नाय अनुरुद्धाय संकर्षणाय च नमः. मंत्राचा जप होऊ लागला, संतांची सेवा होऊ लागली. एक दिवशी हरिदासाने गुरुला विनंती केली, महाराज माझ्या घरी याल तुम्ही? म्हणाले तुझ्या घरी कोण कोण आहे? म्हणे माझी आई मी. म्हणे शेवटच्या दिवशी जेव्हा जाईन तेव्हा तुझ्या घरी ये. कारण पाहिलं की याला त्रास नको आपण गेल्याचा. शेवटच्या दिवशी गाईचं दूध गुरुला दिलं आणि आईला सांगितलं त्यांनी की ताई याला गुरुमंत्र दिला आहे, तुझी सेवा झाली याच्याकडून, आता याच्याकडून गाईची सेवा करून घे. व्यासांना नारद सांगतात आईच्या सेवेनंतर गुरुनं मला गाईची सेवा करायला लागली. गाईच्या सेवेनंतर आमच्या गावामध्ये विष्णू मंदिर होतं, त्या मंदिराचा पुजारी म्हणून मला नेमलं गेलं. आणि नंतर मला चारीधाम यात्रेला जायची इच्छा झाली. मी बद्रिकाश्रम, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री दर्शन करून एका पिंपळाच्या झाडाखाली भजन करीत असताना मला आकाशवाणी झाली, नारदा या जन्मी तुला माझं दर्शन नाही, पुढच्या जन्मी मत स्वरूपात येशील. मी त्या अलकनंदेच्या पाण्यामध्ये पडलो. माझा तो पूर्वजन्म संपला नामाच्या योगानं, संताच्या संगतीच्या योगानं. आणि दुसऱ्या जन्मामध्ये ब्रह्मदेवाच्या मांडीतून मी उत्पन्न झालो. ही मागच्या जन्माची कथा नारदांनी व्यासांना सांगितली. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे राम. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज 10वा अध्याय. श्री गणेशाय नमः. 9वाध्यायी पूर्ण. पुरुषोत्तमाचे पूजा विधान हरिने कथिले रमे लागून. कालच्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्णांनी आईसाहेबांना
पुरुषोत्तम माताची पूजा कशी करावी असं सांगितलं. श्रोते ऐकते सकळ हरी म्हणे प्रिय अनिक सांगतो एकाग्र चित्ते श्रवण कर. पुरुषोत्तम मासासी उद्देशून स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणाला बोनी अर्पिते. म्हणून दान ब्राह्मणाला द्यायचं आणि त्या मासी जप विपुळ दान द्यायचं आणि जास्त जप करायचा. विपुल म्हणजे जास्त. कर्म करिता अति निर्मळ बहु फळ मिळत असे आणि कर्म करायचं असेल तर निर्मळ करावं. प्राप्त तात्काळ होत असे आणि पुरुषोत्तम महिन्यातलं उपासनेचं जपाचं दानाचं फळ तात्काळ मिळतं म्हणे. ऐसा त्या मासाचा महिमा मनोनी सकळ भावे करून नाना सत्कर्माचरण भगवंतासी तोष व्हावे. म्हणून सगळं सत्कर्म करायचं आणि देवाला संतुष्ट करायचं. पुरुषोत्तमा माझी जे कोणी स्वशक्तुनार व्रतदानी नाराधिपती पुरुषोत्तमा लागुनी करती. या मासी पुरुषोत्तम पुण्यफळ असे जाण. म्हणून या महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी कोंडेगावपासून जर केलं तर पुण्याचं फळ आहे. शुद्ध प्रतिपदे पासून अमावस्येपर्यंत लक्त उपोषण करावे. एक वेळा जेवावं किंवा फलाहार करावा. साधावे आयाचित वृत्त. आयाचित वृत्ती कोणी येत असेल त्याला जेव घालावा. सुचिरभूत असावे सतत. होमावन यथार्थ करावे. सत्कर्म समस्त आचरावी. नाना दान धर्म करीत जावी. दानव्रताविषयी शक्ती नसेल ज्याला कोणी तरी सलग उपाय सांगतो. काही लोकांची दानाची इच्छा नसते किंवा काही लोकांची दानाची परिस्थिती नसते. सर्व काळ शरीर शोषोनी असावे तीर्थ सेवनी. आपल्या शरीराकडून सेवा करत राहावे. भावे विप्राची सेवा करुणी काळक्रमोनी करावा संताची. ऐसे आचरता तयासी ब्राह्मण वचने तात्काळासी व्रतफळ मिळते. आणि ब्राह्मणाने जर म्हटलं की तुला फळ मिळालं तर तात्काळ मिळतं म्हणे. ऐसे ऐकोनी आराब्दी बाळा म्हणे हे भगवंता घननिळा. जे मानव निर्धन दुराचारी शक्तीनं त्यांची उपजीवन सर्व काळ सांगे. की जे ज्यांच्याजवळ धन नाही, ज्यांच्याजवळ उभी केलं साधननी, त्यांनी काय करायचं. अशा लोक आहेत. म्हणाले त्यांनी नामस्मरण किंवा एकभुक्त राहावे दान. नाना दाने काया शोषणे तीर्थसेवने. काया शोषली तरी दान मिळतं म्हणे. तीर्थाची सेवा केली, संताची सेवा केली, मोठ्याची तरी भावे पूजा वा विप्र. नाही पूजेचं साहित्य असेल तर नमस्कारावा नित्य. रोज नमस्कार करायचा. तैसे संत संग करावा. काहीतरी ऐकावं. गंगा तीर्थ रोज सेवन करावे किंवा गंगा नाम घ्यावे. वाचे म्हणता गंगा गंगा होय पाप भंगा. पण तेवढे आपण गायदामुळे जायचं तर लक्षात देणार. आपलं नशीबच असं असतं. झाल्यावर आठवण्याचं गंगेचं नाव नाही घेतलं. कारण आपण सद्विचारात उठत नाही. चिंतेच्या विचारात होतो की आज तो पैसे आणून देणारा आहे, येईन कधी वेळेवर कोणा ठाऊक झाला. आमक्याला भेटायला जायचं आहे, तो भेटेल की नाही असं आहे. इंदिरा म्हणे मुरारी तुम्हापासून नाना प्रकारे धर्म ऐकले. आता तरी गोविप्र पूजन कैसे करावे असे सांगा. म्हणे महाराज तुमच्यापासून ऐकलं पण गाईचं आणि ब्राह्मणाचं पूजन करावं. धेनू पूजा विधान निरुते सांगतो ऐक तरी सावचित्त ऐक. धेनू दैवत श्रेष्ठ असे. जगामध्ये गाई हे श्रेष्ठ आहे. तियेचे शरीरी संतप्त चतुर्दशे भुवने वास करती. सकळ दैवता होऊन यथार्थ जाण. तीस स्पर्श करता होय पापाची होळी. नुसता गाईला स्पर्श केला तरी पापाची होळी होते. तात्काळ होऊन दुरानाश करीत दे. दारिद्र्य दुःख रोग केश सर्वनाम पावती. तापत्रयदाय निरसोनी. धेनूची कृपा होता आलभ्य लाभ होय जाणबा. जैशी दुग्धा माझी शिवभार्या. गोमया माझी सूर्यतनया. भागीरथी वसतसे. ऐसे धेनू जगन्मय वेदशास्त्र इतिहास.
धेनूच्या अंगी वसती, म्हणून गायीची सेवा केली. कारण चारी वेद गायीच्या स्तनामध्ये आहे. म्हणून अतिपवित्र वस्तू दोन, धेनू आणि ब्राह्मण, याहुनी जगा माझी नाही. गो ब्राह्मण मध्येही देख धेनू श्रेष्ठ. जर ब्राह्मण आणि गाय बरोबर आली तर आधी गायीला स्पर्श करायचा आणि मग गोवाच्या पाया पडायच्या. नाही तर ब्राह्मणाने सांगायचं आधी गायीला पाया कर, नंतर मी. पण बुवा म्हणतो नाही नाही, ती का बोलते का, मी बोलतो ना. असं आहे, असं बुवा नको. धेनू जगन्मय, वेदशास्त्र इतिहास धेनूच्या अंगी जाणं. सर्व पापाचे मुळाचे नाशन, गोविप्र एक कुळ. म्हणून गाईचं आणि ब्राह्मणाचं कुळ एक आहे. ऐसे असता अज्ञानी सकळ दोन भाग करती जाणं, तरी ते अपवित्र होती. धेनू म्हणजे यज्ञाचे मुख आणि यज्ञाचे ज्ञान नेत्र ब्राह्मण. गोरक्षीरामृता माझी, जे का पुरुषोत्तमासी विद्या पूजा करुणी. गायीसी असती विप्रासी प्रदक्षिणा करती जाण. जर गाईला आणि ब्राह्मणाला प्रदक्षिणा केल्या तर विशेष पुण्य म्हणे. धेनू ही रविकन्या असून, गाय ही सूर्याची कन्या आहे म्हणे. सगळ्या जगाच्या कन्याला लागून यज्ञसिद्धी करीत असे. गायीमुळे सगळे यज्ञ चांगले होता म्हणे. ऐशी धेनू कल्याणदानी प्रत्यक्ष, सर्व पूर्वज पापोनी त्रिविध सुख अनुभवली. परी कमले तुझवरी विपुल माझी प्रीती, म्हणून तुझ सांगितली गायीची पूजा. तरी निरोगी गाय चतुर्स्तनी, शुभ्र शृंगगणी. तिथे वस्त्रालंकार घालुनी, शिंगी चांदी लावुनी. ब्राह्मणाजी गोदान करावे, गोप्रदान करावं. श्री भगवान होतसे प्रसन्न, पुरुषोत्तमा माझी विचित्र. आता सुपुत्र कोणाशी म्हणती तरी सांगतो. जो ब्राह्मण वेदाध्यायन, यज्ञयाग सुपात्र, लोभहीन षटकर्म नित्य करीत असे. ऐशा पुत्रासी गोदान करावे सत्पात्रासी. गोदान करिता यथासी उदक सोडावे, आणि पाणी सोडावं. आणि आपल्याला ऐपत नसेल तर ब्राह्मणाला एवढं म्हणावं की मला गोदानाचं पुण्य द. जर सात्विक ब्राह्मण असेल त्याने म्हटलं तुला पुण्य मिळालं तर गाय न देता सुद्धा पुण्य मिळून जाते. ऐसे वचन बोलोनी विप्रास्ते सोडावे जीवन. चरणावरती साष्टांग नमस्कार घालावा. सत्पात्र नसेल समयी हस्तपाद दानासी करीची. जर सत्रपात्र नाही मिळाला तर जो असेल त्या द्यावा. परी अपात्री देऊ नये, कारण त्याने गायीचा सांभाळ केला पाहिजे. म्हणून हल्ली विप्राला देण्यापेक्षा गोशाळेत गायीचं दान करावं. म्हणून येणे ब्राह्मणाचे सानंद चित्त होईल. भक्तिभावे दान करावे, अनंत पुण्य लागे. हाता गोदानाची उत्तमता किती सांगू, किती गोड वर्णन करू, पृथ्वीवर उपमा नाही. म्हणून गायीच्या दानासारखं पुण्य नाही. मेरूची उंची किती सांगावी, नामाची पदवी अपार. तैसा गोदानाचा महिमा अपार. गोदान कथिले प्रिय तुझं लागून, श्रवण मात्रे करी. आणि बघ म्हणे, म्हणून मी गोकुळामध्ये गायींमध्ये राहिलेलो आहे. अजूनही मला असं वाटतं की पुन्हा गोकुळात निघून जावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळीची या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. अधिक महात्म्यसार बृहन्नारदी पदमाधार. सज्जन श्रोते ऐकती चतुर. दशमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुरुषोत्तम भगवान की जय. सत्यगुरु राये कृपा मद केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला खर, पडिला विसर स्वप्ना माझी.